देते का जय जय कराच्या नादानं सारा पाताळ बंद जमतंय. याला कारण काय असेल? या गिरधावच्यानं माझा लोक प्रजा जनांच्या बाबतीत सुख समाधान ऐश्वर्य आणि आनंद कोणत्याही गोष्टीची न्यूनता ठेवली नाही. सारा जण सुखाच्या डोलाऱ्या डोलतंय. चौकडे आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद. ज्याप्रमाणे देव देवता देवेंद्र श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे रुद्र देवते शंकर श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे सर्पात वासुकी सर्प श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मणास वसिष्ठ महामुनी श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे या माझ्या सप्तपादाच्या ठिकाणी हा गर्धाक्ष हा गर्धाक्ष श्रेष्ठ आहे. म्हणूनच अताल विताल कळात रसात माताडी पाताळ सप्त पाताळ मी काबीज केले. माझा भूतकाळ मी साकार केलाय. माझ्या वर्तमान काळाला मी आकार दिलाय. पण वेद घेतोय तो भविष्य काळाकडे. त्याला कारण काय असेल? त्याला कारण त्या कपटी देवता वारे कपटी देवतानु आमच्या पूर्वजांच्या बाबतीत तुम्ही केलात ते काय? कपट आणि कारस्थान. कपट आणि कारस्थान कोणतं असेल? ज्या वेळी दुर्वास महंतांनी देवेंद्राला शाप दिला. दुर्वास महंतांनी दिलेली पुष्पमाळ देवेंद्राने ती ऐरावताला घातली. दुर्वास महंतांचा राग अनावर झाला. अनावर होऊन त्यांनी देवेंद्राला शाप दिला. तुम्हा देवतांची असलेली ठेव देवेंद्रा, अरे तुझ्या पाशी मी देवतांची ठेव आहे ही सागराच्या तळाची नाही. दुर्वास महंतांचा शाप तो सत्य आणि सत्य ठरला. देवेंद्रा पाठची असलेली ती 14 रत्न ती सागराच्या तळाची गेली. उघडे उघडे झाले. देवतांकडे पर्याय शिल्लक राहिला नाही. म्हणून साऱ्या देवता आम्हा दानवाला विनवणी करू लागल्या. दानव हो, देव आणि दानव सांप्रत बंधुत्वाचं नातं आणि एका बंधूला दुसऱ्या बंधूला सहकार्य करणं हे आद्य कर्तव्य आहे. म्हणून आम्ही दानव सागर मंथनाला तयार झालो. पण आमच्या पण काही अटी होत्या आणि त्या अटी कोणत्या असतील? त्या वेळी सागर मंथन होईल